कृष्णा नदीच्या काठावरचं जाम नावाचं एक छोटंसं गाव. गावाचं साऱ्या पंचक्रोशीत नाव. कीर्तन प्रवचनात गाव अखंड उडालेलं. पहाट झाली रे झाली की घराघरामधून जात्यावरची घरघर ऐकू येईल, तर कुठे दूर देवळात चाललेल्या काकड आरतीनं सारं गाव प्रसन्न होऊन जाईल. सूर्याजी पंत ठोसर हे या गावचे कुलकर्णी. त्यांच्या घरात रामनवमीच्या मुहूर्तावर एक गोंडस बाळ जन्माला आलं. त्याचं नाव नारायण. तेजस्वी चेहरा आणि वारसेदार शरीर. इवलंसं ते पोरगं वाटायचं जणू शूरवीरच. लहानपणापासूनच गुबगुबीत आणि ठणठणीत असलेल्या नारायणाचं मन काही घरी रमायचंच नाही. सवंगड्यांसोबत कुठे रानात जाऊन बसायचं, तर कुठे डोंगरावरच चढायचं, कुठे झाडावरून खाली उतरायचं, तर कुठे पाण्यात टुंबायचं. असं हे मेलं वाढ पोरगं. त्याचं हे साहस पाहून आजूबाजूच्या बायका रानूबाईंना म्हणत, रानूबाई, तुमचं पोरगं म्हणजे जणू माहिती राहायचाच अवतार. तेव्हा रानूबाईंना
करायची